फक्त सुवर्ण संधी आहे. आपण जर एका गडामध्ये जर काय 5 गडी बाद केले तर किशोर डोके सरपंच ग्रामपंचायत उतर याकडून 500 रुपये दाखवून 500 रुपयांची या ठिकाणी आलेली आहे. फक्त वनले रामेश्वर या संघासाठी. धन्यवाद. तुमच्यासारख्या मोठ्या लोकांकडून आम्हाला अशी अपेक्षा पाहिजे. त्यामुळे आपल्या गावातील आपल्या तालुक्यातील आपल्या ग्रामपंचायतीत पोरं पुढे जातील. धन्यवाद साहेब. आणि खरंच ऑफर ऑफ रामेश्वरवाडी संघ श्रीराम रामेश्वरवाडी यांच्यासाठी आणि चालू सामना बनाम बापदेव खेरवाडी 1 बनाम 4 अशी लढत चालू आहे. खैरवाडी हा संघ रोहा तालुक्यातील अतिशय नावाजलेला 2022 या वर्षातील 22-23 या वर्षातील अतिशय नावाजलेला संघ. परंतु ह्यावर्षी त्यांचा कमबॅक झालेला आहे आणि ह्यावर्षी मात्र रोहा तालुक्यातील इतक्यात असा आपल्या अलिबाग RCF मध्ये झालेल्या सामन्यामध्ये विजय झालेला संघ म्हणजे बापदेव ढोबावाडी हा संघ. सध्याच्या रायगड जिल्ह्यातील स्टार हा संघ. झेपावड्या संघ RCF मध्ये झालेल्या सामन्यामध्ये फायनल मारली होती. झेपावडी हा संघ. रामेश्वरवाडी बनाम भागोचवाडी कर्जत. रामेश्वर या संघाला सुवर्ण संधी आहे. सरपंचांकडून तुमच्यासाठी 500 रुपये 4 पॉइंट साठी. आणि हा भागोचवाडी हा संघ कर्जत संघातील कर्जत खालापूर बदलापूर या ठिकाणी होणाऱ्या सामन्यामध्ये फायनलचा हा संघ भागोचवाडी हा संघ. अतिशय चमकते आणि सुंदर असा संघ या सुधागड तालुक्याचे स्वागत आहे. आणि खरंच तुम्ही तुमचा दबदबा आहे त्या एरियामध्ये. भागोचवाडी या संघाचा कर्जत खालापूर बदलापूर या एरियामध्ये अतिशय अटीतटीचा तळवाड्याची छोटेसे प्लेयर सुद्धा अतिशय अटीतटीचा सामना करत आहे. ते बलाढ्य अशा संघासोबत की म्हणजे खैरवाडी या संघासोबत खरंच 4-5 अशी सामना चालू आहे. बघूया सुंदर अशी खेळी चालू आहे ती ग्राउंड क्रमांक 2 वरती. आणि आता मात्र भागोचवाडीचा स्टार खेळाडू बघूया कर्जत खालापूर बदलापूर हा नावाचीच हा संघ. भागोचवाडी हा संघ. आणि पंच किती 4 गुणाची लयलूट केली आहे खैरवाडी या संघाने. आणि खैरवाडी या संघात 4 गुणाने आघाडीवर राहत आहे. तो 9 बनाम 5 अशी लढत चालू आहे. मी बोललोच होतो का खैरवाडीची छोटेसे प्लेयर आहेत परंतु स्टार अशा या संघासोबत अतिशय सुंदर अशी सामना करत आहे तो तळेवाडी हा संघ. तळेवाडी संघ. आणि आता मात्र सुंदर अशी पकड बघूया तर अतिशय चमकच्या पद्धतीने आता ग्राउंड नंबर 1 ग्राउंड क्रमांक 2 वरील चालू सामना जो वाघोबा खैरवाडी हो नक्की साहेब वेटावाडी आणि हेबेशी या दोन्ही संघात तयार आहे. ग्राउंड नंबर 2 वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी आपली तोंड उपस्थित राहायचं आहे. अतिशय सुंदर कडा आहे. आता मात्र
आता माझं सुंदर कडक आले वाचण्या पाहिजे तुमचं. आणि अजून सुद्धा चार खेळाडूसाठी आपले 700 रुपये शिल्लक आहेत. मोहम्मद सिंग यांच्याकडून 200 आणि सरपंचांकडून 500. परंतु कमबॅक करू शकतो हा संघ, तो म्हणजे भागोचीवाडी. तसेच ग्राउंड नंबर 1 वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना रत्नागर वर्सेस नवीवाडी. काय नवीवाडी आमच्याच ग्रामपंचायतीची वाडी आहे. दोन्ही संघ आणि खरंच सहकार्य करायचं आहे, लवकरात लवकर तयार व्हायचं आहे. कुठलाही विलंब न लावता त्वरित आपण उपस्थित दाखवायचे आहे. आणि यानंतर होणारा सामना ग्राउंड क्रमांक 2 वरती वेताळवाडी बनाम हेदोशी अतिशय अतिशय सामना होणार आहे. रोहा बनाम पेन आणि हेदोशी असे संघ आहे का तो कुठल्याही संघाच्या सोबत लूज मध्ये खेळत नाही. जशी वागसर संघ आहे अलिबाग तालुक्यातील, तसा हा आमच्या पेन तालुक्यातील हा संघ म्हणजे हेदोशी अतिशय अटीतटीचे सामने खेळतात. ते वागजाय आणि हेदोशी या रायगड जिल्ह्यातील अतिशय चांगला सामना होणार आहे. ग्राउंड क्रमांक 2 वरती हेदोशी बनाम वेताळवाडी. सुंदर अशी चढाई की रामेश्वर संघाकडून अतिशय स्टार खेळाडू हा 2 नंबरचा. खरंच भावना हार नका मानू. डोडा रेड तुपाड्याचा ऑप्शन आणि भागोचीवाडीचा 17 नंबरचा खेळाडू सतत वारंवार हा चढाई करत आहे. हा प्लेयर बघूया आपल्या संघासाठी काय करत आहे तो. यानंतर होणार सामना ग्राउंड क्रमांक 2 वरती जय हनुमान वेताळवाडी बनाम हेदोशी अतिशय अत्यंतीचा हाय व्होल्टेजचा सामना होणार आहे. आणि त्याची सुंदर अशी पकड करण्यात आली आहे ती तळेवाडी संघाकडून. अतिशय मोलाचा मोहरा खेरेवाडीचा टिकलेला आहे तो तळेवाडीच्या या संघाने. आणि आता मात्र कोचिंगची चांगली कोचिंग वर लक्ष द्यायचं आहे. पुन्हा एकदा हा खेळाडू भागोचीवाडीचा अतिशय चणाक्ष हा खेळाडू आहे. ओके आपल्या संघासाठी. आणि सुंदर अशी पकड ती खेरवाडी संघाकडून. तो खेळाडूला मालक आहे मेडिकल वाले. आता आम्ही आवाज येऊ तुम्ही त्याचा काय याच खेळाडू मगाशी थोडीशी 2 पॉईंटची कमाई केली होती या खेळाडूने. 2 नंबरच्या खेळाडू श्रीराम रामेश्वरवाडी इथल्या खेळाडूने सुंदर अशी चढाई तिथे सुंदर अशी. आणि मागचा मात्र गुगली मारण्याचा प्रयत्न परंतु चेन कव्हर मध्ये त्यांना अडकवण्यात आला. आणि भागोचीवाडीला एक गुणाची लयलूट करून दिला. तो पिवळा टी शर्ट घातलेला हा खेळाडू. मला वाटतं 38 सामना खेळून आलेला हा खेळाडू. सुंदर अशी पुन्हा एकदा हाच खेळाडू तो भागोचीवाडीचा. रंगताना अतिशय आणि उत्कृष्ट अशी पक्काची खेळवाडी संघाकडून. तळेवाडी 18 बनाम तळेवाडी 9 अशी लढत चालवायची ग्राउंड क्रमांक 2 वरती. यानंतर होणारा सामना हाय व्होल्टेजचा सामना वेताळवाडी जय हनुमान वेताळवाडी रोहा बनाम जय हनुमान हेदोशी पेन असा सामना होणार आहे ग्राउंड क्रमांक 2 वरती. आणि त्यानंतर ग्राउंड क्रमांक 1 वरती होणारा सामना शरदनगर बनाम काळकाळी नवीवाडी. चारी संघाने तयार व्हायचं. भागोचीवाडीचा हा पुस्तक खेळाडू परंतु 2 गुणाचे मात्र त्यांनी लयलूट केले.
होती खैरवाडी आणि तळेवाडीचा सामना संघाला तर लगेच यायचा आहे. आणि आता मात्र पुन्हा एकदा अतिशय छोटेसे प्लेयर परंतु अतिशय सुंदर अशी पकड ती तळेवाडी संघाकडून. खरंच बलाढ्य अशा संघासमोर पकड करण्यात येते ती तळेवाडी द संघाकडून. आणि हा मात्र सामना अतिशय रंगतदार परिस्थितीने ठेवला तो तळेवाडी या संघाने. खरंच अतिशय सुंदर असा सामना. 18 बनाम 11 60 मिनिटाच्या विषयी आहे परंतु 7 गुणाची लीड काही तेवढी मोठी नसते. आणि आता सुंदर पकड उडण्याचा प्रयत्न केला होता परंतु एक उडी मागे पडली ज्याच्यामुळे नक्कीच 2-3 पॉईंट घेऊन गेला असा तळेवाडीचा छोटासा प्ले. पुन्हा एकदा अक्षू आणि अक्षू खरंच मगाची सुंदर अशी पकड झाली होती अक्षूला. पकड मध्ये मात्र छोटेसे तळेवाडीचे खेळाडू अतिशय सुंदर अशी पकड करत आहेत. काहीतरी मदत करावी लागेल तुम्हाला तळेवाडी संघाला. यानंतर होणारा सामना वेताळवाडी बनाम यदोशी लगेच तयार आहे ग्राउंड क्रमांक 2 वरती. तुमच्या सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी सर्व 5 आणि सुंदर असा एक पॉईंट घेऊन गेलाय तो तळेवाडीचा हा खेळाडू. आणि पुन्हा एकदा अक्षू या प्लेअरला जर पकड झाली तर मात्र तुम्ही सामन्यामध्ये नक्कीच कमबॅक करू शकता. ग्राउंड क्रमांक 1 वरती सुद्धा सुंदर अशी पकड परंतु अक्षूला पकडणे काही सहजासहजी सफल नाहीये. आज मात्र सुरतचा काही तेवढा चालत नाही पवन नाही चालत. आणि सूरज आणि सामना संपुष्टात आलेला आहे. आणि सुंदर असं खरंच तळेवाडीची छोटीशी पोरं परंतु अतिशय सुंदर अशी खेळी गेली ती तळेवाडी या संघाने. आणि या सामन्याचा निकाल कळवायचा आहे. गुण लेखक ग्राउंड क्रमांक वेताळवाडी आणि यदुशी लगेच जायचंय. वेताळवाडी यदुशी रोहा बनाम पेन लगेच जायचंय. शशिकांत दांडी त्यांचा खेळ बघण्यासाठी अख्खा सुधागड तालुका, पेन तालुका, रोहा तालुका, अलिबाग तालुका उत्तर असतो तुमचा खेळ बघण्यासाठी लवकरात लवकर येत आहे. आणि आता झालेल्या सामन्यामध्ये तळेवाडी द बनाम अतिशय सुंदर अशी लढत झाली. खैरवाडी बनाम तळेवाडी त्यामध्ये खैरवाडी नाममात्र 7 गुणांनी विजय झालेला आहे. विजय झालेल्या आणि पराजय झालेल्या दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन. आणि सुंदर असं आयोजन केलंय ते करंबे या गावाने. खरंच पाऊस संख्या वेळेस हा स्पर्धेचा उत्साह ठेवलेला आहे. आणि वेताळवाडी आणि यदुशी लगेच जायचंय. वेताळवाडी यदुशी आणि आमचे ऑफिशियल पंच नरेश हिरे साहेब आलेले आहेत.